तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण आज फक्त एका हत्तीसाठी पूर्ण कोल्हापूर जिल्हा रस्त्यावर उतरलाय. तुम्ही सोशल मीडियावरती पाहिलं असेलच की काही दिवसांपूर्वी प्राणी कल्याण आणि कायदेशीर आदेशामुळे नांदणी मठातील माधुरी या हत्तीनीला गुजरातच्या वंतारामध्ये हलवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते आणि याच आदेशामुळे माधुरीला कोल्हापूरमधून गुजरातला नेण्यात आलं. या निर्णयाविरोधात तेथील स्थानिक लोकांनी विरोध करत जिओच्या सिमला एअरटेलमध्ये पोर्ट केलं. लाखोंच्या संख्येनं सह्यांची निवेदनं राष्ट्रपतींना पाठवण्यात आली आणि आता तर पूर्ण कोल्हापूर जिल्हाच रस्त्यावर उतरलाय. पण हे सर्व केल्यानं माधुरी परत येईल का हा प्रश्न निर्माण होतो. पहिलं तर हे समजून घ्या की यामध्ये तुम्ही जिओला कितीही क्रिटिसाइज केलं तरी माधुरीला परत पाठवणं हे त्यांच्या देखील हातात नाहीये, तर ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालनच करत आहेत. वनपतारा हे बाल संगोपन केंद्र असतं, तशा पद्धतीचं हत्ती संगोपन केंद्र आहे. त्यांना काही अधिकार नाहीत आणि त्यांचा याच्याशी काही संबंध नाही. सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेला पेटाच्या निर्णयाप्रमाणे एखादा निर्णय घेतला तर तो कुठं ठेवावा त्यासाठी आता सध्याच्या काळामध्ये उपलब्ध असणारी एक यंत्रणा म्हणजे वनतारा. आता सर्व काही सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर आणि राष्ट्रपतींना पाठवलेल्या आवेदन पत्रावर अवलंबून आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.